रात्रीची वेळ घरात सगळं काही नेहमीसारखं शांत होतं, पण या शांततेच्या आड एक भयंकर कट शिजत होता. पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात एका महिलेनं आपल्या पतीला संपवण्याचा कथित प्रयत्न केला. आधी गुंगीचं औषध, नंतर क्रिकेटच्या बॅटनं मारहाण आणि शेवटी घराच्या गॅलरीत विटा सिमेंटची कबर बांधून त्यात पतीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न. या महिलेनं आपल्याच पतीला मारण्याचा प्रयत्न का केला, पीडित पतीची सुटका कशी झाली, हे सगळं पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. ही घटना आहे बारामती शहरातील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 9 ची. मीडिया रिपोर्ट्स नुसार 30 जुलैच्या रात्री 11:30 पासून ते 1 ऑगस्टच्या सकाळी 11:30च्या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणातील संशयित आरोपी महिला आहे शर्मिला प्रवीण जगताप, वय 38 वर्ष. तिचा पती प्रवीण प्रकाश जगताप हे भारत फोर्ज कंपनीत नोकरीला आहेत. या दाम्पत्याला 2 अपत्य आहेत. या कटाची सुरुवात झाली ती प्रवीण यांना गुंगीचं औषध देऊन. प्रवीण जगताप यांना औषध दिल्यानंतर प्रवीण बेशुद्ध पडले. त्यानंतर शर्मिला हिनं क्रिकेटच्या बॅटनं त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर मारहाण केली. पती प्रवीण पूर्णपणे असहाय्य अवस्थेत गेल्यानंतर त्यांना कायमच संपवण्याचा प्रयत्न त्यांचीच पत्नी शर्मिलाकडून करण्यात आला. तिनं घरातील हॉलला लागून असलेल्या गॅलरीमध्ये विटा आणि सिमेंटचा एक चौकोनी कट्टा तयार केलेला. अर्धबेशुद्ध अवस्थेतील प्रवीण जगताप यांना या कट्ट्यात झोपवण्यात आला आणि त्यावरून कडप्पा फरशी बसवण्याची तयारी करण्यात आली. मात्र याच वेळी एक अनपेक्षित गोष्ट झाली. कट्ट्यावर कडप्पा फरशी बसवण्यासाठी काही मजुरांना बोलावण्यात आलं होतं. मजूर काम करत होते. फरशी बसवण्याचं काम सुरू असतानाच अचानक कट्ट्याच्या आतून काहीतरी हालचाल झाल्याचं त्यांना जाणवलं. सुरुवातीला त्यांना हा भास वाटला, मात्र पुन्हा हालचाल दिसल्यानंतर त्यांना यावर संशय आला आणि मग जे दिसलं ते पाहून मजुरांच्या पायाखालची जमीनच घसरली. कट्ट्याच्या आत एक व्यक्ती जखमी अवस्थेत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेचच घटनास्थळावरून पळ काढला. ते थेट बारामती शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. मजुरांनी पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी कट्टा उघडून पाहिलं असता आत प्रवीण जगताप हे अर्धबेशुद्ध आणि जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीनं बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. वेळीच मदत मिळाल्यानंतर प्रवीण जगताप यांचा जीव वाचला. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांना आणि आपल्या कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर प्रवीण यांचे वडील प्रकाश जगताप यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शर्मिला जगताप हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्रवीण जगताप यांनी माध्यमांशी बोलताना आपला 1 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स असल्याचं सांगितलंय. त्याशिवाय आणखी 2 इन्शुरन्स असून एकूण 2 कोटी रुपयांपर्यंत या इन्शुरन्सची किंमत आहे. याच आर्थिक कारणामुळे पत्नीनं आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला असावा असा संशय त्यांना आहे. मात्र हा संशय नेमका कितपत खरा आहे? या कथित कटामागे नेमकं कारण काय होतं? पती पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नेमकं काय सुरू होतं आणि या प्रकरणात इन्शुरन्सचा खरोखर काही संबंध आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहेत. घर म्हणजे सुरक्षिततेची जागा, पण याच घराच्या गॅलरीत एका व्यक्तीला जिवंत पुरण्याचा कथित प्रयत्न झाल्यानं या घटनेनं नात्यांमधील विश्वासालाच धक्का दिलाय आणि या संपूर्ण कटाचा शेवट झाला तो काही सतर्क मजुरांमुळे. त्यांना जर त्या क्षणी कट्ट्यातील हालचाल जाणवली नसती, त्यांनी पोलिसांना माहितीच दिली नसती आणि पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली नसती, तर कदाचित बारामतीतील या घराच्या गॅलरीत उभी राहिली असती एका जिवंत माणसाची कबर. सध्या प्रवीण जगताप यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणाचा तपास बारामती शहर पोलीस करत आहेत. या थरारक घटनेमागचं खरं कारण, कथित कटाची संपूर्ण आखणी आणि या प्रकरणातील इतर बाबी तपासातून स्पष्ट होणार आहेत.